दिंडोरी तालुक्यातील वणी येथील ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराज मंदिरामध्ये आता खंडेराव महाराज यात्रा उत्साहाला आनंदात सुरुवात करण्यात आली आहे। खंडेराव मित्रपरिवार व वणी ग्रामस्थांच्या वतीनं भव्य अशी आराध्य दैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवात गेल्या 2 तारखेपासून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या वतीनं व खंडेराव मित्रमंडळ परिवाराच्या वतीनं 4 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजनही चंपाषष्ठी निमित्तानं करण्यात आलंय। त्याच पद्धतीनं वणी येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज उत्सवाच्या पूर्वसंध्येला 12 गाड्या ओढल्या जातात। त्यासाठी आज संपूर्ण गाड्यांची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली आहे। तसेच रथाचीही धुवून स्वच्छता करण्यात आलेली आहे। वणी इथं खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये देवीचं महत्त्वाचं स्थान असून खंडेराव महाराज व महिषासूर मर्दानी म्हणजेच जगदंबा माता यांची भेट याच मंदिरात झाल्याची आख्यायिका आहे। तसेच या मंदिराला भाऊ व बहीण यांचं मंदिरही म्हटलं जातं। देवी वणी इथं विसावल्यामुळे देवीची गादी खंडेराव महाराजांच्या मंदिरात आजही आपणास पाहावयास मिळते। एक गादी जेजुरीला व दुसरी गादी ही वणी येथील खंडेराव महाराजांच्या मंदिरात असून या ठिकाणी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात। हा यात्रा उत्सव खंडेराव मित्रमंडळ व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा या उत्सवाला लाभलेली आहे। नमस्कार, आपण पाहू शकतो की आता हे खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये ही आता एक गादी आहे आणि ह्या गादीचं महत्त्व म्हणजे हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गादी नाही। ही गादी फक्तच वणी तालुका दिंडोरी येथे आहे की ह्याच ठिकाणी महिषासुराचा वध झाल्यानंतर देवी ह्याच पटांगणात येऊन खंडेराव महाराजांच्या मंदिराजवळ येऊन त्यांना ह्या गादीची जी व्यवस्था आहे करण्यात आली होती। आपल्यावर बोलण्यासाठी पुन्हा भाऊ काय सांगाल, ही गादी आहे आणि या कुठल्याही मंदिरात गादी नसते। म्हणजे मला ज्यावेळी ब्राह्मणांना खूप त्रास दिला म्हणे मला काय त्यांनी मंदिर सुरपासून आधी ब्राह्मणांचे काही ब्राह्मणांचा त्रास दिला, काही ब्राह्मणांचा वध केला काही ब्राह्मण त्रास दिल्यावर तेव्हा काय ब्राह्मणांनी स्वतः शंकर भगवानची आराधना केली। आराधना शंकर भगवान म्हणे मी मल्हारी अवतारात मणिमल्लाचा वध करीन। मग त्यावेळी खंडोबारायाने अवतार घेऊन मणिमल्लाचा वध करायला खंडोबाराया जयद्री पर्वत म्हणजे जेजुरी तिकडे मणिमल्लाचा वध केला। तिकडे महिषासूर मारला होता। महिषाचा वध करायला पार्वती मातेने महिषा अवतार पार्वती मातेने देवीचा अवतार घेऊन महिषासूरचा वध केला। वध केल्यावर मग बहिणीने सांगितलं तर मला मणिमल्ल मारल्यावर तुम्ही आम्हाला भेटायला या, भेट सांगा मारले म्हणून भेट द्या। देवी मल्हारायाने सांगितलं खंडोबारायांनी का वध केल्यावर महिषासूर तुम्हाला सांगेल म्हणून बहिणीला म्हटलं भाऊ अजून का नाही आले, भाऊ अजून भेटायला काय नाही सांगत निरोप द्यायला काय आले नाही। आणि देवीला वाटलं भाऊ आले नाही, भावाला वाटलं बहीण का नाही आली म्हणून देव स्वतः तिथे बरोबर होते जेजुरीहून निघाले। ते इथं थांबले देवी वणीचं स्थान हे आपल्या गादीचं स्थान इथं थांबले आणि देवी तिकडून आली का भाऊ कुठे म्हणून जाऊ का तिथे भेट झाली। इथे भेट घेतली देवीची गादीची भेटली, ही गादी आहे आणि बहीण भावाची भेट ही समजून देवी आहे। इथे माता कुठल्याच मंदिरात कुठं दिसणार नाही। हे 18 भुजा आहे आणि खंडोबारा आहे आणि देवाची गादी। आपण पाहू शकतो की ह्याच ठिकाणी प्रत्येक खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये महाराष्ट्रात कुठेही पाहिलं तर सप्तशृंगी मातेचा हा मूर्ती नसते किंवा देवी तिथे विसावलेली नसते, परंतु ह्याच ठिकाणी देवीने येऊन विश्रांती केलेली आहे म्हणून बहीण भावाची भेट या वणी येथील मंदिरात झालेली आहे। अति प्राचीन असे ही पुराणिक कथा जी आहे ही या वणी गावाची आहे। म्हणून वणी हे दिंडोरी तालुक्यातील ग्रामदैवत खंडेराव महाराजांना मानले जाते। शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांचा चंपाषष्ठी उत्सव हा उत्साहात सुरू झाला आहे। आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी आपण पाहू शकतो की आता खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवाला प्रारंभ झालेला आहे। आज मंडप टाकून ह्याच ठिकाणी आज 12 गाड्या ह्या धुवून व रथ धुवून परिपूर्ण सुसज्ज असा केलेला आहे। आपण पाहू शकतो की खंडेराव महाराजांची यात्रा दरवर्षी चंपाषष्ठीच्या दिवशी ही होत असते आणि ह्याच ठिकाणी 12 गाड्या ओढून यात्रेची लंगरी जागरणाने सांगता करण्यात येत असते। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता
वणी येथील खंडेराव महाराजाचे जे मुख्य पुजारी आहेत आणि जे 12 गाडे ओढतात असे पुंजाराम शेठ पानसरे, काय सांगाल? खंडेराव महाराज यात्रा चंपाषष्ठी निमित्त 6 तारखे 2 तारीख घटी बसलो आणि भगत सकाळी संध्याकाळी 5 वाजता तिळकंठेश्वरच्या मंदिरात जाऊन आंघोळ करून गावातून मारुती दर्शन घेऊन 6 वाजता घटी बसली. घटी बसल्यावर आरती करून आरती केली. आरती झाल्यावर मल्हारी विजयाचं पहाटे 5 वाजता पारायण चालू केलं. मल्हारी विजय ग्रंथ वाचण्यात आला पहाटे 5 वाजता. नंतर 3 तारखेला कीर्तनाचा कीर्तन ठेवण्यात आली. कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. आता उद्या 6 तारीख आहे, 7 तारीख आहे, काय सांगाल 7 तारखेचं महत्व? उद्या सकाळी कावड चंदनपुरी सायखेड्याहून कावडधारे कावड घेऊन येतील. कावडीचं सकाळी 8 वाजता देवाला अभिषेक होईल. अभिषेक झाला का देवाचं 12 वाजता लग्न लावण्यात. लग्न लावलं का भक्ताला घेऊन तिळकंठेश्वरमध्ये जाऊन आंघोळ घालून गावातून मिरवणूक काढून 5 वाजता 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. 12 गाड्या ओढल्यावर महाप्रसादाचं वाटप चालू होईल. वाटप झाल्यावर महावाटप झालं औरंगाबादचे मीरा कावळे यांचा जागरणाचा कार्यक्रम होऊन राणी जागरण करून लंगर तोडून सांगता करण्यात येईल. आपण पाहू शकतो की संपूर्ण हा चालू असलेला 7 दिवसाचा जो खंडेराव महाराज नवरात्र, या नवरात्राची सांगता ही लंगरी जागर केल्यानंतर होत असल्याचे मत खंडेराव महाराजांचे पुजारी पुंजाराम पानसरे यांनी सांगितलेले आहे. आपण पाहू शकतो की उद्या श्री खंडेराव महाराज यांचा संपसष्टीचा उत्सव हा मोठा उत्साहात वणी तालुका दिंडोरी येथे होत असतो. दिंडोरी, नाशिक.